ठाणे जिल्हा तर आहेच, पालघर आहे, भिवंडी आहे, कल्याण आहे, अकोला आहे, संभाजीनगर आहे, सोलापूर, पुणे, नगर जिल्हा, जालना, अहिल्यानगर, नागपूर, मला वाटतं महाराष्ट्रातल्या अनेक जिल्ह्यातले आज उबाटाचे पदाधिकारी, काँग्रेस राष्ट्रवादीचे पदाधिकारी, इतर अनेक पक्षांचे पदाधिकारी आज शिवसेनेमध्ये दाखल झालेत. त्यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केला आहे. मी त्यांचं मनापासून स्वागत करतो आणि मनापासून त्यांना शुभेच्छा देतो. खरं म्हणजे विधानसभा निवडणुका महाविकास आघाडी जिंकणार आणि मंत्रिमंडळ देखील त्यांनी जाहीर केलं होतं आणि मोठे 5 स्टार हॉटेल देखील बुकिंग केले होते. परंतु महाराष्ट्रातल्या जनतेने महायुतीच्या 2.5 वर्षाच्या कामावर विश्वास ठेवून त्यांच्या सर्व 5 स्टार हॉटेलची बुकिंग रद्द करून टाकली आणि महायुतीचं राज्य, महायुतीचं सरकार या ठिकाणी स्थापन केलं. खरं म्हणजे विधानसभा तो एक झाकी है, आता महापालिका और बाकी है. काय म्हणतो त्याला, हे ट्रेलर तो ट्रेलर है, अभी पिक्चर अभी बाकी है. आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो, ज्यांनी बाळासाहेबांच्या विचारांची प्रतारणा केली, हिंदुत्वाच्या विचारांची प्रतारणा केली, स्वतःच्या स्वार्थासाठी हिंदुत्वाचे आणि बाळासाहेबांचे विचार सोडले, त्या लोकांनी धडा शिकवला विधानसभेमध्ये. आणि आता महाराष्ट्रातून जनतेचा जो ओघ शिवसेनेमध्ये या ठिकाणी येतोय, ही खरी म्हणजे याची पोचपावती आहे. आणि म्हणून येणाऱ्या महापालिकेच्या, जिल्हा परिषदेच्या, नगर परिषदेच्या, पंचायत समितीच्या निवडणुका ज्या आहेत, या निवडणुकांमध्ये खऱ्या अर्थाने मोठं यश महायुतीला मिळेल. आणि म्हणूनच हे सर्व एका विश्वासाने, कारण लोक काम करणाऱ्यांच्या पाठीशी जातात. जे लोक विकासाचा अजेंडा घेऊन, आम्ही विकासाचा अजेंडा घेऊन चाललो. 2.5 वर्षामध्ये एकीकडे विकासाचे प्रकल्प आम्ही राबवले, दुसरीकडे लोकाभिमुख कल्याणकारी योजना राबवल्या आणि विकास आणि कल्याणकारी योजनांची सांगड आम्ही घातली. आणि म्हणूनच जनतेने या ठिकाणी आशीर्वाद दिला आणि म्हणून मोठं यश मिळालेलं आहे. आणि म्हणून लोक एका विश्वासाने येत आहेत. शेवटी लोकांना काम करणारे लोक पाहिजे. मुख्यमंत्र्यांना तर कुठल्याही पक्षाचा नेता भेटू शकतो, मुख्यमंत्र्यांना सर्वसामान्य माणूसही भेटू शकतो. मलाही अनेक लोक भेटत होते. मुख्यमंत्री आता देवेंद्र फडणवीस साहेब आहेत, त्यांनाही लोक भेटत आहेत. परंतु अतिशय टोकाचा मत्सर, द्वेष आणि ज्यांना जेलमध्ये टाकण्याचं कारस्थान करणाऱ्या लोकांनी इतक्या लवकर त्यांना उपरती सुटली, चांगली गोष्ट. त्यांना देवाने सद्बुद्धी द्यावी. सर, मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळावी म्हणून आपल्याच सरकारच्या काळामध्ये आपण मुख्यमंत्री असताना यावर निर्णय झालेला आहे. मात्र आता सुद्धा विरोधक टीका करतायत की या सगळ्या मंत्र्यांना संस्कृती आणि संस्कार शिकवणं गरजेचं आहे मराठी भाषा. अरे बाबा, त्यांना संस्कृती आणि संस्कार महाविकास आघाडीला महाराष्ट्रातल्या जनतेने शिकवलेले आहेत. विधानसभेच्या निवडणुकीमध्ये संस्कार काय आहेत हे जनतेने दाखवलं. कारण ते शिव्या शापाशिवाय दुसरं काय देत नव्हते. शिव्या शाप आणि आरोप, पहिल्या सरकार स्थापन झाल्यापासून शिव्या शाप आणि आरोप याशिवाय दुसरं त्यांनी काही केलं नाही. परंतु आम्ही संस्कृती आणि महाराष्ट्राची परंपरा आणि संस्कार जपले, बाळासाहेबांचे संस्कार जपले. आम्ही आरोपाला आरोपाने उत्तर दिलं नाही, आम्ही आरोपाला कामातून उत्तर दिलं, शिव्या शापाला देखील कामातून उत्तर दिलं. आणि म्हणून जनतेने त्यांना संस्कार आणि संस्कृती या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये शिकवली. हे घटनाबाह्य सरकार, घटनाबाह्य मुख्यमंत्री, यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्रजींना वडतूस म्हणणारे, तू तर राहशील नाही तर मी तर राहीन,
अशी टोकाची भाषा करणारे एवढ्या लवकर रंग बदलतील असं वाटलं नव्हतं. सरडा पण रंग बदलतो, पण अशा प्रकारचा नवीन जात पहिल्यांदा पाहिजे. पहिल्यांदा तरबूज बोलत होते, आता कुठंतरी बदल त्याच्यामध्ये घडायला लागलेला आहे. 2019 त्यांना लोकांनी झिडकारलं. त्यांनी, म्हणून तर मी सांगतो, अरे बाबा, लोकांनी ज्यांना झिडकारलं, लोकांच्या बाळासाहेबांच्या हिंदुत्वाच्या विचारांची ज्यांनी प्रतारणा केली, आता जनतेने त्यांना जागा दाखवून दिली आणि मतदारांनी त्यांचा कचरा केला. आणि त्यामुळे कुठंतरी ते आता कुणाच्या तरी, आता मी सांगितलं, तुम लढो हम कपडा संभालते, तुम लढो हम बुके देके आते, असं मी एकदा म्हटलं होतं. झालेला आहे, त्यांची याचिका फेटाळलेली आहे. म्हणजे जे विरोधक आता तर 232 आमदार आलेत ना, 232 महायुतीचे. मी तर सांगितले होते 200+, 232 आले. आता सच्चाई जी आहे त्याचा बोलबाला झालेला आहे, सत्याचा विजय झालेला आहे. आणि म्हणून पुरे का मुंह काला म्हणतात ना, ते झालं. आणि म्हणून जेव्हा हार होते तेव्हा मग निवडणूक आयोग, सुप्रीम कोर्ट याच्यावर आरोप करण्याचं काम होतं. आता EVMवर आरोप केले आणि म्हणून काय म्हणतो त्याला आपण मराठीमध्ये, नाचता येईना अंगण वाकडे. आणि म्हणून जेव्हा यश मिळतं तेव्हा EVM चांगलं, जेव्हा अपयश मिळतं तेव्हा EVM दोषी, वाईट, अशा प्रकारची वृत्ती आहे. आणि या महाराष्ट्रातल्या जनतेला कळून चुकलेलं आहे. त्यामुळे येणाऱ्या पुढच्या काळामध्ये देखील महायुती प्रचंड सगळ्यात निवडणुका जिंकेल. सर